भोर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा मुंबई येथील वाशी या ठिकाणी माथाडी भवन येथे घेण्यात आला। त्यावेळेस असंख्य माथाडीतील कामगार, मुंबई येथे रहिवासी असलेले कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला। कोंढरीमधील पक्षप्रवेश सचिन पारठे, अनिल पारखे, अक्षय पारठे, तेजस राजिवडे, आबा मांढरे, विकास पारठे, लक्ष्मण समीर, सोजल पारठे, प्रतीक नवनाथ तसेच वेनुपुरीमधील पक्षप्रवेश सचिन वेनुपुरे, अंकुश बेनपुरे, अण्णा वेनुपुरे, पिंटू सेठ वेनुपुरे, शिवाजी वेनुपुरे, राम वेनुपुरे, शंकर वेनुपुरे, शांताराम वेनुपुरे, वैभव वेनुपुरे, राहुल वेनुपुरे, विशाल वेनुपुरे, विलास वेनुपुरे, प्रसन्न वेनुपुरे तसेच गणेश वेनुपुरे अशा असंख्य कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश झाला। आणि त्यावेळेस आमदार शंकर मांडेकर यांनी भोरच्या विकासासंदर्भात चर्चा करण्यात आली। यावेळेस टिपलेले काही छायाचित्र आणि व्हिडिओ अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी केशव साळेकर। वर्षांची इच्छा आहे, कारण आम्ही पण त्या ठिकाणी हे काम करत असताना आम्हालाही वाटतं ज्यांच्यामुळे आज आपण सुरक्षित आहे आणि ज्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी समाजामध्ये महिला असेल किंवा सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपल्याला ठिकाणी मिळालेला आहे। त्यांचे विचार, त्यांचं कार्य प्रत्येका घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय। म्हणजे बघा, हे संजय गंका असेल किंवा जीवा महाडे असेल यांची स्मारक आहेत, खाल्ल्या भागात पाचशेतला बाजी प्रभू देशपांडेचं स्मारक आहे किंवा सर्व मंडळीच्या ठिकाणी स्मारक हे बनवण्यासाठी आम्ही निधीची तरतूद केलेली आहे। 50 ते 60 लाख रुपये प्रत्येक स्मारकाला निधी येतोय। एखाद्या ठिकाणी काही काम असेल तर एखाद्या वेळेस महिला त्याच्या पदावर असेल जबाबदार तरच तिथे काम करते, परंतु त्या भागातील महिला बऱ्याच वेळा थर्ड शिफ्टचं सुद्धा काम करतात। ही खऱ्या अर्थाने त्या भागाची एक शोकांतिका होती आणि आम्ही ठरवलं, काही प्रचारामध्ये दासांनी सांगितलं होतं की माझ्या विचाराचा जर आमदार निवडून आला तर खऱ्या अर्थाने भोर राजगड मुळशीमध्ये विकासाची गंगा आणून 5,000 कोटी रुपये देऊ। सांगायला आनंद वाटतो की आजच खरं तर एक वर्ष आलं, एक वर्षभराच्या कार्यकालामध्ये 3,500 कोटी रुपयाच्या पेक्षा जास्त निधी दादांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघाला मिळालेला आहे। त्यामध्ये मुळशीचा अनेक विकास कामं आहेत आणि हे होत असताना MIDC झाली पाहिजे, ही खऱ्या अर्थाने तालुक्याची महत्वाची भूमिका आहे। कारण की प्रत्येक शेतकऱ्याचा मुलगा त्याला शिकतो, त्याला आई वडील पोटाला चिमटा घेऊन शिक्षण देतात आणि शिकल्यानंतर ज्यावेळेस त्याला कुठे नोकरीची गरज असते, आज तुम्ही सांगितलं प्रसार माध्यमामध्ये थोडी टीका होती की कुठल्या काळात अशी घटना घडल्यानंतर बऱ्याच वेळा असा निर्णय होत नाही, परंतु सर्व आमदारांनी निर्णय घेतला आणि वहिनींना आणि त्याच सर्वांनीच विनंती केली, पक्ष संघटनेची विनंती केली की जी पक्षाची धुरा आहे ती कुणातरी हातात दिली पाहिजे आणि ती दिल्यानंतरच खऱ्या अर्थाने विकास कामं करता येतील, पक्ष संघटना चालवता येतील। या दृष्टिकोनातून वहिनींनी सर्वांचाच मान राखून आज या ठिकाणी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतली। त्याबद्दल त्यांचं आम्हा सर्व भोर राजगड मुळशी जनतेच्या वतीने मी एकदा अभिनंदन करतो। कारण की या ठिकाणी अनेक लोक म्हणत होती, कारण की दादांची सभा होणार होते, दादांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करत असताना अनेक विकास कामे या ठिकाणी झालेली आहेत, परंतु समोरचे जे आपल्या उमेदवार आहेत किंवा जे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी काम करत होते त्यांनी असे समाजामध्ये चालवली होती।